साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगांव। मालेगाव बाह्य मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अद्वै हिरे हेच उमेदवारी करतील, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तसंच स्वतः अद्वै हिरे यांनी कामाला लागावं असे निर्देश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्वै हिरे यांना दिले। मंगळवारी दिनांक 20 रोजी अद्वै हिरे यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईत निवासस्थानी भेट घेतली। या भेटीदरम्यान रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या। या भेटीदरम्यान अद्वै हिरे यांनीच मालेगाव बाह्य मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि स्वतः हिरे यांनी कामाला लागावं असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी या भेटीदरम्यान दिले, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वै हिरे यांनी दिली। गद्दारांच्या सांगण्यावरून राज्य शासनानं सत्तेचा दुरुपयोग करून कुभांड रचून उपनेते डॉक्टर हिरे पाटील यांना 9 महिने तुरुंगात डांबण्याचा धिक्कार करून हुकुमशहा सरकारचा निषेध केला, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र राज्याला लागलेला गद्दारीचा कलंक पुसून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा विराजमान करण्याचा संकल्प शिवसेना उपनेते अद्वै हिरे पाटील यांनी मातोश्री मुंबई इथे केला। अद्वै हिरे यांना उच्च न्यायालयीन कोठडीतून उच्च न्यायालयानं मुक्तता केल्यानंतर मातोश्री इथं भेटीला बोलावलं होतं। त्यावेळी डॉक्टर हिरे पाटील यांनी संकल्प व्यक्त केला। यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, प्रसाद खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मुंबई।